श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना आजचा दिवस छान आणि सुखाचा जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, येणाऱ्या सर्व मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। मकर संक्रांत हा आपल्या हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण 2026 मध्ये आहे आणि या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या टाळाव्यात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाण देताना किंवा घेताना कोणत्या वस्तू चुकूनही देऊ नये, या वस्तू दिल्यास कोणते दुष्परिणाम भोगावे लागतात, हे सर्व प्रश्नाची माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल। 2026 मध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश कधी करणार आहे, तर हे आधी आपण पाहूया। बुधवार 14 जानेवारी या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे। सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत दान धर्मासाठी अत्यंत शुभ काळ आहे। संक्रांतीच्या दिवशी सकाळी अंगाला तीळ लावून स्नान करणे शुभ मानले जाते। शक्य असल्यास नदीकाठी स्नान करावे। हा सूर्याचा सण आहे, त्यामुळे सूर्याला अर्घ्य अर्पण करा आणि ओम सूर्यदेवाय नमःचा जप नक्की करा। दान धर्म करा। या दिवशी तीळ, गुळ दान, उबदार कपडे किंवा काळे तीळ दान केल्याने पुण्य मिळते। नात्यातली कटुता संपवून स्नेहाला वागण्याचा हा दिवस आहे। तर या दिवशी तुम्हाला मांसाहार, मद्यपान किंवा कांदा लसूण खाणे टाळावे। संक्रांतीच्या दिवशी महिलांनी केस धुणे किंवा पुरुषांनी केस दाढी कापणे शास्त्रानुसार वर्ज्य मानले जाते। घराच्या अंगणातील झाडे किंवा पाने तोडू नका। आता आपण वळूया सर्वात महत्त्वाच्या आपल्या विषयाकडे, म्हणजेच की सुवासिनीने हळदी कुंकवाला वाण लुटतात, पण काही वस्तू जे आहे तर ते शास्त्रज्ञाने अशुभ मानले आहेत। प्रत्येक घरामध्ये हळद कुंकू जे आहे तर ते केलं जातं। हळदी कुंकू केल्यामुळे घरातील जे काही दोष आहे तर ते दूर होतात, अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते। त्यामुळे प्रत्येक सुवासिनी महिलेने हळदी कुंकू जे आहे तर ते आवर्जून करावं आणि हे केल्यामुळे दान केल्याचं पुण्य देखील आपल्याला मिळत असतं। शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी देखील करू शकता, किंवा मग जर तुम्हाला शक्य नसेल तर संक्रांतीला रथ समाप्तीपर्यंत केव्हाही तुम्ही जे हळदी कुंकू आहे तर ते करू शकता। आता त्यामध्ये सर्वात पहिली जी वस्तू आहे तर ती आपण बघूया। बघा, आपण काय म्हणतो, मी खूप कष्ट करतोय, मेहनत करते, पण तरीही त्याचं कष्टाचं जे फळ आहे तर ते मला मिळत नाही, घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही, माता लक्ष्मी साथ देत नाही, अशा ज्या या काही आपल्या अनेक समस्या किंवा आपल्या अनेक ज्या अडचणी असतात तर त्या आपल्याला अडचणी दूर करण्यासाठीच आपल्याला जो हा साधा उपाय आहे किंवा या साध्या ज्या छोट्याशा गोष्टी आहेत तर त्या पाळायच्या असतात, तेव्हाच आपल्याला घराची प्रगती जी आहे तर ती होत असते। आणि जर आपण या गोष्टी पाळल्या नाही तर अनेक प्रकारचे नकारात्मक शक्तीचा आणि नकारात्मक गोष्टीचा जो परिणाम आहे तर तो आपल्याला भोगावा लागत असतो। तर आपल्याला सर्वात पहिली वस्तू बघूया की जी वस्तू आहे ना ती म्हणजे कात्री, सुरी किंवा टोकदार वस्तू वाण म्हणून कधीही कोणाला देऊ नका। म्हणजेच की कात्री, सुई किंवा कोणतीही धारदार जी वस्तू आहे तर ती अजिबात तुम्ही देऊ नका, कारण की यामुळे नात्यामध्ये दुरावा येतो आणि घरात कटकटी वाढत असते। जुन्या किंवा वापरलेल्या वस्तू ही 2 नंबरची गोष्ट आहे, म्हणजेच की वस्तू आहे। जुन्या किंवा वापरलेल्या वस्तू ज्या आहेत 2 नंबरची, घरामध्ये पडलेल्या जुन्या वस्तू किंवा सतत वापरलेल्या वस्तू कधीही दान करू नका, यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते। त्यानंतर तिसरी वस्तू जी आहे तर ती म्हणजे रुमाल। अनेकांना रुमाल देण्याची सवय असते, पण शास्त्रानुसार रुमाल किंवा फाटलेले कपडे दिल्यास आसपासातील प्रेम जे आहे तर ते कमी होते, वादाचे प्रसंग येतात। त्याचबरोबर चौथी वस्तू आहे ती म्हणजे काचेच्या तुटलेल्या वस्तू। काचेची तुटलेली किंवा तळा गेलेली असेल तर ती चुकूनही कोणाला देऊ नका, दारिद्र्यपणाचे लक्षण मानले जातात। त्यानंतर 5वी जी वस्तू आहे तर ती म्हणजे काळा कपडा। संक्रांतीला काळे कपडे घालण्याची प्रथा असेल तरी वाण म्हणून कोणालाही काळा कपडा किंवा काळी साडी देऊ नका, हे अशुभ मानले जाते। आणि बघा, शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण चुकीच्या वस्तू दान केल्या तर शनी किंवा राहूचे दोष निर्माण होऊ शकतात, घरातून लक्ष्मी निघून जाते आणि आर्थिक चणचण भासते। ज्या व्यक्तीला तुम्ही
अशा वस्तू देतात त्या व्यक्तीशी तुमचे संबंध कायमचे बिघडू शकतात. घरामध्ये विनाकारण चिडचिड आणि नकारमकता वाढत असते. मग बघा, तेल आणि तूप या वस्तू घराची लक्ष्मी आणि समृद्धी मानलेल्या जातात. तेल हे शनीशी संबंधित आहे. संक्रांतीला तेलाची दान हे शनी मंदिरात किंवा गरजू लोकांना करणे हे वेगळं आहे. पण सुवासिनींना किंवा हळदी कुंकवाच्या वाहनामध्ये जर तुम्ही तेल किंवा तूप दिल्यास आपल्या घरातील बरकता, लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी जाते अशी मान्यता आहे. त्यामुळे तेल आणि तूप जे आहे तर ते चुकूनही वाण म्हणून देऊ नका. यामुळे घरात अन्नाची कमतरता भासू शकते किंवा घरातील आर्थिक स्थिर डगमगू शकतं. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे झाडू. महालक्ष्मीचं रूप मानलं जातं झाडू. झाडू हा घरातील केर कचरा बाहेर काढण्यासाठी असतो. संक्रांतीच्या शुभ दिवशी झाडू दान करणे किंवा वाण म्हणून देणे म्हणजे आपल्या घरातील सौभाग्य आणि संपत्ती दुसऱ्याला देण्यासारखं आहे. असं मानलं जातं की झाडू दान केल्याने घरात दारिद्र्य येतं आणि लक्ष्मी कायमची घर सोडून जाते. चुकूनही कोणाला झाडू भेट देऊ नका. यामुळे कर्जाचा डोंगर जो आहे तर तो वाढू शकतो. यासोबतच अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला रोज आपण वापरतो पण त्या वाण म्हणून देणं खूप घातक ठरतं. त्याचबरोबर रिकामी भांडे देतात काही जण. अनेक जण वाण म्हणून स्टीलचे डबे किंवा वाटे देतात. पण लक्षात ठेवा, कोणतेही भांडे देताना ते रिकामी देऊ नका. भांड्यात थोडे तीळ, गूळ, साखर किंवा अक्षता टाकून मगच ते वाण म्हणून द्यावे. रिकामे भांडे देणे ते रिकामेपणा किंवा अभावाचं लक्षण मानलं जातं. मीठ हे महत्त्वाचं असलं तरी मकर संक्रांतीला वाण म्हणून मीठ देणे अशुभ मानले जाते. मीठ दिल्याने नात्यात खारटपणा येतो आणि देणाऱ्याच्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊन वादविवाद वाढवण्याची शक्यता असते. कधीकधी आपण उपयोगाच्या वस्तू म्हणून काही देण्याचा प्रयत्न करतो, पण औषधं किंवा आजारपणाच्या संबंधित वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही वाण म्हणून देऊ नका. यामुळे येणाऱ्याच्या आयुष्यात आजारपण येण्याची भीती असते आणि देणाऱ्याच्या घरातून आरोग्य कमी होते अशी धारणा आहे. काळे तीळ. तिळगुळाच्या लाडवात काळे तीळ चालतात, पण केवळ काळे तीळ वाण म्हणून सुवासिनींना देऊ नये. काळे तीळ हे श्राद्ध कर्मात किंवा पितृकार्यासाठी वापरले जातात. सणासुदीला पांढरे तीळ वापरणे शुभ मानले जाते. काही लोक उपयुक्त वस्तू म्हणून सँडल किंवा चप्पल देतात, पण मकर संक्रांतीला पूर्णपणे टाळावे. चप्पल ही शनीशी संबंधित आहे. पायात घालायची वस्तू कोणालाही वाण म्हणून चुकूनही देऊ नका. अपमानास्पद मानले जाते. वाण देताना ते नेहमी सुती कपड्यात किंवा कागदात गुंडाळून द्यावे. प्लास्टिकच्या पिशवीचा वापर टाळावा, कारण वाण हे सौभाग्य आणि सन्मानाने ते दिलेले जातं. कारण की मकर संक्रांतीला आपण काय देतो त्यापेक्षा कोणत्या भावनेने देतो हे खूप महत्त्वाचं आहे, असं शास्त्रज्ञांमध्ये देखील सांगितलेलं आहे. तर त्याचबरोबर काही मर्यादा पाळल्या तर आपल्या घरात सुख, समृद्धी आणि शांतता टिकून राहते. चुकीच्या वस्तू दिल्याने केवळ आर्थिकच नाही तर मानसिक आणि कुटुंबीय हानीसुद्धा होऊ शकते. आणि त्याचबरोबर कोणत्या वस्तू आपण दिल्या पाहिजे तर ते आपण बघूया. मकर संक्रांतीला वाण लुटणे म्हणजे केवळ वस्तू देणे नव्हे तर त्या दुसऱ्याच्या सुवासिनीच्या रूपातील लक्ष्मीचा सन्मान करणं असतो. त्यामुळे या दिवशी अशा वस्तू दिल्या जातात ज्या सौभाग्यवर्धक, उपयुक्ती आणि सात्विक असतील. त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू म्हणजे सौभाग्याचं लेणी किंवा शृंगार साहित्य. हळदी कुंकवाचा करंडा द्या, काचेच्या हिरव्या बांगड्या द्या, टिकलीचं पाकिट द्या, मेहंदी द्या, काजळ द्या किंवा वेणी द्या. यामुळे येणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांनाही सौभाग्य वाटते. त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे धान्य किंवा फळे. संक्रांत हा शेतीच्या संबंधित सण आहे, म्हणून निसर्गातून मिळालेल्या गोष्टीचं दान श्रेष्ठ असतं. बोर, उसाच्या कांड्या, हरभरे, डाळी किंवा मोसंबी, फळे आपण हे देऊ शकतो. यालाच आपण सुगड पूजन म्हणतो. तर तिळगुळाचे लाडू किंवा चक्की किंवा तिळाची वडी देऊ शकता. स्टीलचे डबे, ताटली, पेला किंवा चमचे देऊ शकता. आणि बघा काय देऊ शकतो तुम्ही, ब्लाऊज पीस देऊ शकता, सुती कपडा, गडद हिरव्या रंगाचा कपडा देऊ शकता, पुस्तक देऊ शकता, धार्मिक ग्रंथ देऊ शकता, झाडे देऊ शकता, बियाणे देऊ शकता. या सर्व वस्तू तुम्ही देऊ शकता. वाण घेताना आणि वाण देताना आपल्याला पदर पुढे करून द्यावे. वाण नेहमी उजव्या हाताने द्यावे आणि देताना अक्षय सौभाग्य लागो हा आशीर्वाद मनात ठेवावा. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीला दिलेले दान हे 100 पटीने परत मिळते, म्हणून ते नेहमी आनंदाने देवा. तर त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.